सो टुडेज लेक्चर व्हेरी सिग्निफिकंट, खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. व्यवस्थित लक्ष द्या सगळ्या गोष्टींवरती. मी तुम्हाला कालच सांगितलं अगोदरच्या लेक्चरमध्ये. आतापर्यंत आपण थोडं बेसिक्स बघितलं. आज आपण सबस्टॅन्शियल कॉन्टेंट बघणार आहोत. काहीही डाऊट असला तर एनीवन प्लीज डू आस्क मी इन चॅट सेक्शन, आय विल रिप्लाय. ओके, काहीही डाऊट असला तर. पण याच्यात डाऊट नाही राहणार, ॲक्च्युली कन्सेप्च्युअल नाही आहे, फॅक्च्युअल आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं आहे, हा मेजर इश्यू आहे. ओके, नाव लेट्स स्टार्ट युनिव्हर्सलायझेशन. हा टॉपिक थोडा सिंपल आहे, बट नेक्स्ट टॉपिक इज लिटल बिट फॅक्च्युअल, थोडा कॉम्प्लेक्स वाटू शकतो 3-4 गोष्टी इन्व्हॉल्व असल्यामुळे. सो नाव लेट अस स्टार्ट विथ युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन. याचा अर्थ काय? युनिव्हर्सलायझेशन म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे काय? युनिव्हर्समध्ये. ओके, ह्या पूर्ण युनिव्हर्समध्ये. सो आपण जेव्हा भारतामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये प्रत्येकाला एज्युकेशन मिळावं, शिक्षण मिळावं. मग प्रत्येक ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कास्ट, सेक्स, रेस, रिलिजन असल्या कुठल्याही भेदभाव नसून सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व करतोय. मी सेक्स पण बोललो, मेन वुमेन पण बोललो, प्लस आता एज पण बोलतोय. इन द सेन्स लहान लेकरापासून तर अडल्ट एज्युकेशनपर्यंत, म्हणजे ज्यांचं एज्युकेशनचं वय संपलं आहे, जो 50 आहे, 60 आहे, 40 आहे, 35 आहे, ह्यांना सगळ्यांना एज्युकेट करायचं, हे याला म्हणतात युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन. ओके, सो इंडियामध्ये ज्यावेळेस आपण हा टॉपिक शिकतो, MPSC ITIमध्ये ज्यावेळेस हा टॉपिक आहे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, त्यावेळेस या टॉपिकचं म्हणणं काय असतं की त्यांचं म्हणणं आहे की याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा ते सांगतो तुम्हाला. युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंटनी कोणकोणते स्टेप्स घेतलेत, तर गव्हर्नमेंटच्या स्टेप्स किती प्रकारच्या असतात मी तुम्हाला याच्या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंटच्या स्टेप्स म्हणजे इट कॅन बी थ्रू गव्हर्नमेंट स्कीम. ओके, गव्हर्नमेंट एखादी स्कीम काढू शकतं, गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी काढू शकतं, गव्हर्नमेंट एखादा लॉ पास करू शकतं, किंवा गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून घटना दुरुस्ती करू शकतं. ह्या पॅरामीटर्समध्ये आपल्याला बघायचं आहे की युनिव्हर्सलायझेशन म्हणजे सगळ्यांना शिक्षण मिळावं, यासाठी ह्या सगळे पॅरामीटर्स जे मी सांगितले गव्हर्नमेंटनी केलेले, हे सगळे आपल्याला बघायचे की काय काय. प्लस म्हणजे हे शिकावं लागेल आपल्याला. प्लस प्रायव्हेट सेक्टर म्हणजे NGOज. फॉर एक्झाम्पल मी कालच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं NGO प्रथम एक NGO आहे जो एक रिपोर्ट काढतो, आणि एकुलता एक NGO असा आहे गव्हर्नमेंटच्या रिपोर्टपेक्षा एफिशियंट आणि इफेक्टिव्ह आणि परफेक्ट रिपोर्ट त्यांचा असतो. NGO आहे बरं का, प्रायव्हेट. गव्हर्नमेंट स्वतः आपल्या पॉलिसीज फ्रेम करण्यासाठी प्रथम नावाचा NGO आहे, यांचा रिपोर्ट वापरते. ओके, ह्या रिपोर्ट्स आणि इंडायसेसचा काल मी तुम्हाला बोललो होतो त्याप्रमाणे मी तुम्हाला एक सेपरेट PDF देणार आहे की कोणत्या एज्युकेशन सेक्टरमध्ये व्होकेशनल एज्युकेशन धरून कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स काय आहेत, किती वर्षाला ते मांडतात. जर एखाद्या इन्स्टिट्यूटचा फॉर एक्झाम्पल प्रथमचा रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, तर त्याच्या तुम्हाला टायटल्ससुद्धा मिळतील बघायला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये आलं की हा रिपोर्ट याचं टायटल काय आहे, MPSC अशा प्रकारचे प्रश्न विचारते. सो आपण ते तिथे बघूया. आता सध्या युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन हा टॉपिक सुरू करतोय आपण. त्यामध्ये काय दिलं आहे? युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन मीन्स इन्शुअरिंग एज्युकेशन फॉर ऑल. ओके, सगळ्यांसाठी एज्युकेशन इन्शुअर करायचं आहे आपल्याला. एव्हरी चाइल्ड अँड बाय एक्सटेन्शन एव्हरी सिटीजन. ठीक आहे, एव्हरी सिटीजन ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस एजवाली, जे हायर एजवाली पॉप्युलेशन आहे ते पण येतात. हॅज access to minimum standard of education. In India, the concept historically referred to universalization of elementary education, UEE असं आपण त्याला म्हणतो. Achieving 100% enrollment म्हणजे स्कूलमध्ये ॲडमिशन्स अँड कम्प्लीशन. महत्त्वाचं काय? कम्प्लीशन आहे. मग याचा विरुद्धार्थी काय? कंप्लीट नाही होत म्हणजे काय होतं? ड्रॉपआउट होतो. त्याला आपण वेस्टेज पण म्हणतो. तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकते ती टर्म, पुढे आहे मी त्यावेळेस सांगतो तुम्हाला. सो काय? एनरोलमेंट तर ॲडमिशन्स तर वाढवायचेच आहे, त्यासोबत आपल्याला त्यांना कंप्लीट होत आहेत की नाही त्या ॲडमिशन्स, कम्प्लीशनवर पण भर द्यायचा आहे. ऑफ प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी स्टेजेस क्लास 1 to 8, क्लास 6 to 14. सध्या आता NEP 2020 नुसार हे जे एज आहे ते एज 18 आहे बरं का. ठीक आहे. नेक्स्ट, ओव्हर टाईम द गोल पोस्ट हॅज एक्सटेंडेड. तेच सांगितलं तुम्हाला मी. गोल पोस्ट म्हणजे काय? आपण जो एक मे बी आपण याला टार्गेट म्हणूया, हे टार्गेट ठरवलं आहे, तर मग टार्गेट कंप्लीट
होत आलं तर आपण ते टार्गेट अजून दूरचं ठेवतो, अजून मोठं मोठं करत जातो, जेणेकरून इट विल बी हॉलिस्टिक आणि मोठी एक सर्वव्यापी आपण म्हणतो त्याला एक स्कीम बनू शकेल किंवा एक प्रोग्राम डेव्हलप होऊ शकेल. सो एक्सटेंडेड टू सेकंडरी एज्युकेशन. आधी प्रायमरी होतं, मग अप्पर प्रायमरी झालं, मग अप्पर प्रायमरी नंतर सेकंडरी एज्युकेशन झालं अँड बियॉन्ड. आता याच्यामध्ये हायर एज्युकेशनसुद्धा ॲड करणार आहोत आपण. ठीक आहे. की आस्पेक्ट्स अँड एफर्ट्स फॉर युनिव्हर्सल एज्युकेशन और युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन इन्क्लूड. म्हणजे आस्पेक्ट्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये की आस्पेक्ट्स काय काय, ह्याचे जर युनिव्हर्सलायझेशन आणायचं तर त्याचे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय काय हे आपण याच्यात बघणार आहोत. आता काय म्हणतोय की आस्पेक्ट्स काय काय, कशा प्रकारे केलं आहे आपण. सगळ्यात पहिले कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट. सगळ्यात पहिले घटना म्हणजे आपली संविधान. ओके, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये प्रोबॅबली समजावून सांगितलं होतं की घटना म्हणजे काय, एखादा इन्सिडेंट नाही. घटना म्हणजे एक रूल बुक आहे. इट इज अ रूल बुक. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ रूल बुक. त्यामध्ये नियम लिहिलेले आहे. ह्या व्यक्तीने हे करू नये, ह्या गव्हर्नमेंटने हे करू नये, गव्हर्नमेंटने हे करावं, किंवा अशी सिच्युएशन आली तर असं ह्या प्रकारचं फॉलो केलं जाऊ शकतं. हे सगळे रूल्स फॉलो करून पार्लिमेंट म्हणजे संसद जी आहे ही स्वतः ह्या रूल बुकने सांगितलं एक संसद असावी, या संसदेत एवढे व्यक्ती असावे आणि ही संसदेला ह्या पॉवर्स आहेत. मग त्या पॉवर्स आणि याच्या बेसिसवरती ही संसद जी आहेत, आपली पार्लिमेंट जी आहेत, ही पार्लिमेंट फंक्शन करते. ही पार्लिमेंट वेगवेगळे रूल्स बनवते, लॉ बनवते. ह्या पार्लिमेंटला त्याची आई म्हणू शकतो आपण, कॉन्स्टिट्यूशन, तिला बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे इंदिरा गांधीची तुम्हाला 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 42वी घटनादुरुस्ती आठवत असेल 1976, त्यांनी खूप जास्त प्रमाणात घटनादुरुस्त्या केल्या होत्या. ओके, सो आपण त्याला आपण एक कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, एक रूल बुक म्हणतो. त्यामध्ये काही रूल्स लिहिले आहेत, काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. फंडामेंटल राईट्स म्हणजे सिटिझन्सला, नागरिकांना काही हक्क देण्यात आलेत. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे नागरिकांना काही जबाबदाऱ्या सुद्धा देण्यात आल्यात. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स म्हणजे राज्याला, म्हणजे जेणेकरून गव्हर्नमेंटला काही डायरेक्टिव्ह देण्यात आले, तुम्ही असं असं करा. त्यापैकी एक डायरेक्टिव्ह असं असं करा हे कंपल्सरी नाही बरं का. सो त्या प्रकारे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये एक कलम आहे 45, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कलम 36 ते 51, आर्टिकल 36 टू आर्टिकल 51 आहे. ओके, आणि हे येऊ शकतो तुम्हाला एक्झामला, म्हणून मी रिलेटेड गोष्टी पण सांगतोय, एवढं लक्षात द्या. नोट्स तुम्हाला मिळाल्यात, आय एक्सपेक्ट की नोट्स तुम्हाला मिळाल्या असाव्या, आणि त्या हिशोबाने तुम्ही हे नोटमध्ये रेकॉर्ड करत चालतायत. ठीक आहे. सो इथे लिहायचं DPSP नोटमध्येच आर्टिकल 36 टू आर्टिकल 51. नोट्स कुठे आहेत? वेबसाईटवरती नोट्स सेक्शनमध्ये मिळतील, किंवा तुमच्या टेलिग्राम, जे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल, त्यावर आपण हे करतोय, टाकतोय. अर्ज द स्टेट टू प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे आर्टिकल 45 संविधानामध्येच लिहिलेलं आहे की राज्याने इन्श्योर करावं, राज्याने मेक शुअर करावं की फ्री एज्युकेशन मिळावं आणि कंपल्सरी करा त्याला. म्हणजे एज्युकेशन घेणं हे ऑप्शनल नका करू. त्या कॅन्डिडेट्सवरती, त्या तुमच्या सिटिझनवरती तुम्ही त्या बंधनकारक करा, म्हणजे त्यांना करावंच लागेल, या प्रकारे तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करावं लागेल असं संविधान सांगतं. म्हणजे ते करावंच लागेल स्टेटला. ऑल चिल्ड्रन, कोणासाठी? फॉर ऑल चिल्ड्रन अप टू 14 years बाय 1960. म्हणजे 1960 पर्यंत, तुम्ही 14 वर्षापर्यंत सगळे चिल्ड्रन एज्युकेटेड पाहिजे मला, असं संविधानाने सांगितलेलं आहे. मग याला फॉलो करून हे ऐकायचं आम्हाला, म्हणून एक घटनादुरुस्ती करण्यात आली. इथपर्यंत तर काही हे रिझॉल्व्ह झालं नाही, इथपर्यंत हे करण्यात आलं नाही, बट नंतर करण्यात आलं. दॅट्स अ गुड थिंग. एक 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनादुरुस्ती कोण करणार? पार्लिमेंट करणार. तुम्हाला आधीच सांगितलंय मी. तर 86वी घटनादुरुस्ती केलेली आहे पार्लिमेंटने. या अगोदर 1 ते 85 ऑलरेडी झालेल्या होत्या, त्या तुमच्यासाठी कामाच्या नाही. 86th आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या असेल त्यावेळेस मी सांगत जाईल, पण आज जे आहे आपण 106व्या घटनादुरुस्तीवर आहोत. ठीक आहे. सो 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाली. आर्टिकल 21A, मी जसं तुम्हाला सांगितलं, हे बुक आहे रूल बुक. मग ह्या बुकमध्ये काही चॅप्टर्स आहेत. मग ह्या चॅप्टर्समध्ये काही सब चॅप्टर्स आहेत, म्हणू शकतो सब हेडिंग्स आहेत, 1 2 3 4. तर याला आपण म्हणतो आर्टिकल. ठीक आहे. ह्याच्यातलंच 1 1 2 3 4 5 6 आर्टिकलमध्ये जसं जसं पुढे जात जाल तुम्ही, आर्टिकल 20 21 22 23 असं आलं. मग आपल्याला मध्येच काहीतरी ॲड करायचं होतं, म्हणून
21शी जास्त रिलेटेड नव्हतं, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आहे. तर ॲडिशनल 21A असा ॲड केला आपण. तर राईट टू लाईफ सारखंच तुम्ही एक गोष्ट करा, काय फंडामेंटल राईट बनवला याला. एज 6 to 14 वाल्या स्टुडंट्सला तुम्ही हे आर्टिकल 21मध्ये ॲड केलं, सेम प्रोव्हिजन. मग त्याला फॉलो करून, म्हणजे तुम्ही आधी घटना दुरुस्ती केली, घटनेमध्ये टाकलं, त्याला फॉलो करून तुम्ही पार्लिमेंटनेच काय केलं, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 असा बनवण्यात आला. म्हणजे बघा 2002मध्ये घटना दुरुस्ती झाली, ही येऊ शकते तुम्हाला एक्झामला, आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट त्याच घटना दुरुस्तीच्या जी प्रोव्हिजन आहे, जी कलम आहे, त्या प्रोव्हिजनला पकडून आपण परत एक कायदा बनवला. त्या कायद्याचं नाव आहे राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. ऑपरेशनलाइज युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन, हेच जे यांनी सांगितलं होतं. एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे 8वीपर्यंत युनिव्हर्सल केलं ॲज जस्टिसिएबल राईट. म्हणजे काय जस्टिसिएबल राईट, म्हणजे जर तुम्हाला 8वीपर्यंत मोफत एज्युकेशन नाही मिळालं सरकारी शाळांमध्ये, प्रायव्हेटमध्ये जाऊन मागू नका. प्रायव्हेटमध्ये पण RTE ॲक्टने सांगितलं आहे 25% रिझर्वेशन ठेवावं लागेल तुम्हाला. सो ह्यांनी काय सांगितलं मग इथे की जस्टिसिएबल आहे. जस्टिसिएबल म्हणजे काय, गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये तुम्हाला जर फ्री एज्युकेशन नाही दिलं किंवा ॲडमिशनसाठी नाही बोललेत ते तुम्हाला काय कारण असतं, तर तुम्ही सरळ कोर्टमध्ये जाऊ शकतात. कोणत्या कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट वगैरे वगैरे नाही. इट इज अ जस्टिसिएबल राईट, इट इज अ फंडामेंटल राईट. तर फंडामेंटल राईट कुठलाही तुमचा गेला तर तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतात. तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. काय झालंय, अरे मला वाटलं हे काय ते अंडूचं बटन आहे. ओके, सो तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. तो राईट तुमचा गेला, कुठलाही फंडामेंटल राईट. आणि सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता तुम्ही, हेही संविधानामध्येच सांगितलेलं आहे. कोणती कलम आहे, कलम 32. ओके, लक्षात ठेवा, बेसिक कलमा माहिती पाहिजे. जर क्वेश्चन आलाच तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण की राईट टू एज्युकेशनशी रिलेटेड आहे. MPSC तुम्हाला सांगू शकते की टॉपिक 1 जनरल एज्युकेशन रिलेटेड हा प्रश्न आहे. तुम्ही कोर्टमध्ये जाऊ शकत नाही मग की आमचा हक्क गेला म्हणून किंवा आम्हाला मिसलीड केलं म्हणून. कोर्टमध्ये ना ॲक्च्युली सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल SATमध्ये जावं लागतं तुम्हाला. ओके, मग हायकोर्टमध्ये SATच्या रिझल्ट नंतर. दॅन इट इज जस्टिसिएबल इन नेचर, जस्टिसिएबल राईट आहे ते सांगितलं. जस्टिसिएबल म्हणजे कोर्टमध्ये जाऊ शकतात मिळालं नाही तर. मॅन्डेटिंग दॅट एव्हरी चाइल्ड ऑफ एज 6 to 14 years shall have right to free and compulsory education in neighborhood school. नेबरहुड तुम्हाला सांगितलं मी 1 किलोमीटरच्या आत, तुम्ही कुठं राहताय 1 किलोमीटरच्या आत शाळा असावी. तर मग ती प्रायव्हेट किंवा कुठलीही असू शकते बरं का. आणि राईट तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आहे. आर्टिकल 51A(k). आता काय झालं माहिती आहे का, इंदिरा गांधी गव्हर्नमेंटला असं वाटलं की तुम्हाला आम्ही हक्क दिलेत, ठीक आहे, संविधानामध्ये, तर तुम्हाला काही जबाबदाऱ्या पण पाहिजे. तर इंदिरा गांधी गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली त्यावेळेसचीच गोष्ट ही, एक आर्टिकल ॲड करायचं होतं त्यांना, ठीक आहे. तर त्यांनी एक आर्टिकल ॲड केलं, तर 51A नावाचं आर्टिकल ॲड केलं त्यांनी, ठीक आहे. तर त्यानंतरची गोष्ट आहे ॲक्च्युली 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी हा के ॲड करण्यात आला त्याच्यात. तर 51A मध्ये जबाबदाऱ्या आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्याच्यामध्ये ABCDEFGHIJ पर्यंत आहेत. तर त्या के मधलं हे के वालं काय आहेत, त्या पूर्ण 10 मधलं फंडामेंटल ड्युटीमधलं, पेरेंट्स टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन फ्रॉम 6 to 14 ऑफ एज. म्हणजे तुमची जबाबदारीही बनवली, हक्कही दिला. ओके, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये राज्याला सांगितलंही, म्हणजे ते काम संपलं, आता ऑलमोस्ट सुरू झालं आहे. म्हणजे काम संपलं आहे, म्हणजे राज्याचं काम संपलं आहे, आता तुमचं काम आहे ह्या जबाबदारीनुसार मुलांना शाळेत टाकावं. मग नंतर नेक्स्ट काय, आता ह्या कॉम्पोनंट्समध्येच आपण काय काय करत आलो आहे. मग सगळ्यात पहिले संविधानामध्ये काय बदल केले, आता काय करतो, काही स्कीम्स आणल्या आपण. सर्व शिक्षा अभियान ही ऑलरेडी बघितली आपण, तरी इथे पण परत एकदा बघू. परत स्कीम्स बघितल्या तर नोट्स जाड होतात, बट रादर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वाचलं आणि त्याला एक फोटोग्राफिक मेमरी म्हणतात. तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वाचलं तर अरे यार हे मी वाचलं होतं, त्यातलं विसरलेला पाठ आठवतो. माझं एक लेक्चर आहे, लक्षभेदसाठी घेतलं आहे मी ते. त्या लेक्चरमध्ये रिव्हिजन कसं करायचं मी शिकवलं आहे, जर वेळ मिळाला तर बघून घ्या. काहीतरी म्हणताय स्टुडंट, पण तुम्ही नाही दिसत आहे, मी नाही दिसत आहे. अच्छा, आधीचा मेसेज आहे RT1
किलोमीटर टू 3 किलोमीटर आहे. बरं, फॉर स्टुडंट ॲडमिशन. बरं, ओके. तर आर टी ज्यावेळेस शिकू त्यावेळेस बघूया. मी 1 किलोमीटर आहे ना, दॅट्स इट. 1 to 3 किलोमीटर्स आहे. बरं बाबा. नेक्स्ट, सर्व शिक्षा अभियान, ब्रिज कोर्स अँड रेसिडेन्शियल कॅम्प्स. ब्रिज कोर्स अँड रेसिडेन्शियल कॅम्प फॉर ओल्डर चिल्ड्रन हू हॅड मिस्ड स्कूल. म्हणजे काय करताय, जे सर्व शिक्षा अभियान आहे त्या अंतर्गत कॉम्पोनेंट्स काय काय सांगतोय. ब्रिज कोर्स म्हणजे काय, की तुम्ही समजा मेजरली जर हे ब्रिज करताय कशाला तरी, ठीक आहे, सो इथून शाळा सोडली तर इथे जाऊन तुम्हाला मिळेल. रेसिडेन्शियल कॅम्प्स म्हणजे राहायला पण मिळेल, स्टे पण आहे. फॉर ओल्डर चिल्ड्रन हू हॅड मिस्ड देअर स्कूलिंग, इथून शाळा सोडली तर परत तुम्हाला तिथूनच पुढे शाळा कंटिन्यू करण्यात येईल. सो एज्युकेशन वाढेल. मिड डे मील म्हणजे जेवण द्यायला सुरुवात केली, मग बाबा जेवणाच्या लालचीने तरी विद्यार्थी शाळेत येईल. जेवणाची लालच का, जेवणाची लालच तुमच्या आमच्यासारख्यांसाठी नाही, जे हे ॲक्सेस करू शकतात. जेवणाची लालच त्यांच्यासाठी ज्यांना घरी जेवायला कमी आहे. फॉर दॅट स्टुडंट्स व्हॉट दे डिड इज दे प्रोव्हाइडेड मिड डे मील. मिड डे म्हणजे अर्धा दिवस झाला शाळेतला तर एक जेवण द्यावं लागतं तुम्हाला, टू इम्प्रूव्ह अटेंडन्स. हे पण होईल आणि न्यूट्रिशन पण होईल. ओके, ह्या 2 गोष्टी होतील. वेस्टिंग आणि फास्टिंग नावाच्या 2 गोष्टी असतात, इंडियामध्ये खूप जास्त होत्या. हाईट जास्त, वजन कमी. वजन जास्त, हाईट कमी. वेस्टिंग आणि फास्टिंग हे एक प्रकारचं मॅल न्यूट्रिशन आहे. ओके, सो ते सॉल्व्ह करण्यासाठी, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण ते मिड डे मीलचा प्रोग्राम सुरू केला आहे. मग फ्री टेक्स्टबुक आणि युनिफॉर्म शाळेत द्यायला सुरुवात केली. म्हणजे प्रायव्हेट कॉस्टिंग जी आहे तुमची ती कमी केली त्यांनी. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कॉम्पोनंट्स फॉर CWSN, जे डिसेबल्ड स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी इन्क्लुझिव्ह बनवलं. म्हणजे एक तुम्ही जर शाळेत आहे तर तुम्ही पायऱ्या बघितल्या असतील, पण आता नंतर तुम्ही बघितलं असेल की रॅम्प्स पण बनवलेत असे, की जेणेकरून त्यांचं जी व्हीलचेअर आहे त्यावरतून ते ट्रॅव्हल करू शकतात स्कूलच्या क्लासरूमपर्यंत. मिड डे मील स्कीमबद्दल थोडंसं बघूया. इट वॉज लॉन्च नॅशनली इन 1995. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो, डायरेक्ट तुम्हाला वर्ष विचारलं जाऊ शकतं. लॉन्च इन 1995 अँड एक्सपांडेड म्हणजे परत जास्त पूर्ण देशामध्ये वाढवली 2001 सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर नंतर. ठीक आहे. मिड डे मील स्कीम प्रोव्हाइड्स काय करते, फ्री तयार केलेलं जेवण, फ्री कुक्ड लंच टू चिल्ड्रन इन प्रायमरी स्कूल, लेटर एक्सटेंडेड टू अप्पर प्रायमरी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड स्कूल. प्रायव्हेट स्कूल्समध्ये कंपल्सरी नाही आहे. ओके, पैसे घेतात ते जेवण द्यायला. As of 2025, the scheme has been renamed as PM पोषण. तर तुम्हाला जर PM पोषण आलं आणि मिड डे मील आलं तर दोन्ही सारखं आहे, सेम आहे असं लक्षात ठेवा. स्कीमचं नाव बदलून आता PM पोषण अभियान असं ठेवलेलं आहे. PM पोषण म्हणू शकतो आपण. इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन, काही मेसेज करताय का कोणी? नाही. इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन कॉम्पोनेंट्स काय, हे सगळं का करतोय आपण? संविधानात घटना दुरुस्ती केली, गव्हर्नमेंटनी स्कीम्स काढल्या वेगवेगळ्या, आणि आता इन्फ्रास्ट्रक्चर पण आपण सुधारवतोय. मी अगोदरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय शिकवलं आहे कालच्या, की इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्यामुळे, सुविधा, पायाभूत सुविधा कमी असल्यामुळे काय होतं आहे की मुलं जाऊ शकत नाही आहे शाळेमध्ये. फॉर एक्झाम्पल, मुली का जात नाही की टॉयलेट्स नाही आहे, है ना. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत जातात. अडल्टहूड जसं आलं, जसं कळायला लागलं तर त्या बॅड टॉयलेट्स किंवा ओपन टॉयलेट्समध्ये जायला मना करायला लागल्या. मग त्यामुळे त्या शाळेत जाणंच त्यांच्या वडिलांनी, आईवडिलांनी वगैरे वगैरे बंद करून टाकलं. सो इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन केलं. युनिव्हर्सलायझेशन रिक्वायर्स अ स्कूल इन अ रीच ऑफ एव्हरी चाइल्ड. रीच पण पाहिजे त्या स्कूलचा. गव्हर्नमेंट पॉलिसी सेट नॉर्म्स. एक्झाम्पल, अ प्रायमरी स्कूल विदिन 1 किलोमीटर फ्रॉम एव्हरी हॅबिटॅट. ठीक आहे. सो 1 to 3 किलोमीटर जे आहेत ते ओके, 3 किलोमीटर विदिन 1 किलोमीटर इज प्रायमरी गोल. ओके, पॉलिसीमध्ये असं लिहिलं आहे. नेक्स्ट, by 2024, India had 152 million schools, up from 109 million in बरं सर, मला हा आकडा येईल का? तर हा आकडा येणार नाही तुम्हाला एक्झामला. हा वाला नंबर इट विल नॉट कम इन एक्झाम. फक्त ती वरचं समजण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे दिलं आहे, बरं का. आणि जे जे आकडे कामाचे त्या त्या वेळेला मी तुम्हाला सांगत जाईल. हे त्याचं ग्रॅव्हिटी कळण्यासाठी ॲक्च्युली. ऑलमोस्ट ऑल विलेजेस नाव हॅव अ प्रायमरी स्कूल. हावेवर, access to secondary school still requires traveling at greater distance in some areas. तुम्ही बघत असाल की आमच्या गावात 1ली ते 4थी शाळा आहे. 5वी नंतर बाहेर जावं लागतं. 1ली ते 5वीच आहेत. 6वी नंतर बाहेर गावी जावं लागतं. तर मे बी एखादं गाव असेल, सेंट्रलाइज्ड तालुका प्लेस, यू कॅन से अ सेंट्रल विलेजमध्ये एक थोडंसं मोठं विलेज जिथे त्या सेकंडरी स्कूल्स बांधलेल्या आहेत. तर त्यांना तिथून पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागतं असं हे सांगताय.
नेक्स्ट, टार्गेटेड स्कीम फॉर आउट ऑफ स्कूल अँड मार्जिनलाइज्ड. टार्गेटेड स्कीम्स काय काय, कोणासाठी आउट ऑफ स्कूल म्हणजे ज्यांनी शाळा सोडून दिलेली आता, आणि मार्जिनलाइज्ड याचा अर्थ तुम्हाला सांगितला होता मी, असं पुस्तक असतं, तुमची वही असते आणि त्यावर एक मार्जिन असतं, ठीक आहे, कधी इकडून असतं दोन्हीकडून असतं, या मार्जिनवरती तुम्ही ढकलून देतात त्यांना. त्या मार्जिनलाइज सेक्शनसाठी काही स्कीम्स आहेत त्या बघा. महिला संख्या हे एका एज्युकेशन पॉलिसीने सांगितलं, आपण पुढे बघूया त्या पॉलिसी कोणत्या पॉलिसीमध्ये आलं आहे. गर्ल्ससाठी आहे एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट इन रुरल एरियाज. नोट्स आपल्या क्रिस्प आहे, शॉर्ट आहे, यापेक्षा शॉर्ट नाही होऊ शकत, ठीक आहे. सो दिस इज द वे वी मेक इट शॉर्ट. सो नॅशनल स्कीम फॉर इन्सेंटिव्स टू गर्ल फॉर सेकंडरी एज्युकेशन. नॅशनल स्कीम आहे, इन्सेंटिव्ह द्यायचा आहे गर्ल्सला, कुठे, सेकंडरी एज्युकेशनमध्ये. तर ती स्कीम्स काय, स्कॉलरशिप देतात SC ST गर्ल्सला. सगळ्यांना आहे का, नाही, प्रश्न येऊ शकतो. नॅशनल स्कीम्स फॉर इन्सेंटिव्स टू गर्ल्स इन सेकंडरी एज्युकेशन इज ओनली फॉर ऑल गर्ल्स, ओनली फॉर SC गर्ल्स, ओनली फॉर ST गर्ल्स, नन ऑफ द अबव, ठीक आहे. सो तुम्हाला कळायला पाहिजे नन ऑफ द अबव याचं उत्तर राहील, कारण की बोथ SC अँड ST कॅटेगरी गर्ल्स टू अटेंड सेकंडरी स्कूल टू हॅव बीन इम्प्लिमेंटेड. बरं, जे लाईव्ह आहेत त्यांना ॲक्च्युली माहिती आहे का शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स काय आहेत, कोण आहेत ते, कुठे असतं त्यांचं नाव, काहीतरी आयडिया आहे का सचिन? नाही. एक घटनेमध्ये कलम आहे, डिटेलमध्ये नाही सांगत, त्या कलमने सांगितलं एक शेड्यूल बनवलं आहे. त्या शेड्यूलमध्ये म्हणजे एक चॅप्टर बनवला असं समजा, त्या चॅप्टरमध्ये ज्या ज्या जातींचे नावं टाकलेले आहेत त्या जाती शेड्यूल, त्या शेड्यूलमध्ये त्या कास्ट आहेत, ठीक आहे. तर त्या सगळ्या कास्टला शेड्यूल कास्ट म्हटलं जाईल आणि त्यांच्या लेकरांना ही स्कीम आहे, मुलींना फक्त. बेटी बचाओ बेटी पढाओ ही एक स्कीम नाही, ही एक कॅम्पेन आहे. जसं आपण म्हणतो स्वच्छ भारत मिशन, ही एक स्कीम नाही आहे, ही एक कॅम्पेन आहे. आपण फक्त सांगतो की स्वच्छ भारत ठेवा, त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला प्रवृत्त करेल, तुम्हाला मोटिवेट करेल, ओके, दे विल मोटिवेट यू टू जस्ट keep your surrounding environment clean etc etc and then you have to follow it. Same बेटी बचाओ बेटी पढाओ very successful in state of हरियाणा, जिथे मेल टू फिमेल रेशो असतो, सेक्स रेशो म्हणतो आपण त्याला, खूप कमी झालेला होता, तो सुधारलेला आहे. हरियाणामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुली कॅम्पेन निघाली होती. तुम्ही त्यावेळेस आय वॉज इन दिल्ली, मी दिल्लीमध्ये शिकवत होतो त्यावेळेस, तर त्यावेळेस प्रत्येक रिक्षावरती, दिल्लीमध्ये सुद्धा रिक्षावरती, बसेसवरती बेटी बचाओ बेटी पढाओचे मोठे मोठे बॅनर असायचे, ठीक आहे. इन लो गर्ल चाइल्ड एज्युकेशन, कमी मुली पण आहेत तिथे आणि त्यांचं एज्युकेशन पण नाही, डिस्ट्रिक्ट कंबाईन ॲडव्होकेसी फॉर गर्ल एज्युकेशन वगैरे वाचून घ्या, समजून जाईल ते, त्यात अवघड काही नाही आहे. नोट्स मी तुम्हाला फक्त वाचून दाखवत नाही आहे, जिथे जिथे समजवायची गरज आहे तिथे तिथे समजावून सांगते बरं का, अदरवाइज यू विल बी लाईक की काय चाललं आहे सर. युनिव्हर्सलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA, काय म्हणते RMSA, aim to achieve near universal enrollment in class 9-10. जर तुम्हाला कोणी विचारलं की RMSA चा एम काय आहे, ठीक आहे, विच क्लासेस आर इन्वॉल्ड, तर तुम्ही बघितलं असेल सर्व शिक्षा अभियान 8वी पर्यंत आहे, 9वी 10वी साठी RMSA, आणि त्याच्यानंतर काय हायर एज्युकेशनसाठी कोणती स्कीम आहे सचिन, सांगून द्या कमेंटमध्ये, काय लिहित आहे कमेंटमध्ये सांगून द्या. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 9वी आणि 10वी साठी आहे. अपग्रेड अप्पर प्रायमरी स्कूल्स टू सेकंडरी स्कूल्स, म्हणजे काय करायचं, ज्या अप्पर प्रायमरी स्कूल्स आहेत त्यांना सेकंडरी स्कूल बनवायचं आहे आता, जेणेकरून मुलं दुसरीकडे शिकायला गावात त्यांना जायची गरज नको, आपल्याच गावात किंवा आपल्याच शहरात त्यांना सेकंडरी स्कूलिंग सुद्धा अवेलेबल पाहिजे. नाव आता ह्या सगळ्या स्कीम्स मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की दीज सर्व शिक्षा अभियान ह्या सगळ्या ज्या आहे त्या समग्र शिक्षा अभियानमध्ये त्यांनी सबझ्यूम केलेल्या आहे, म्हणजे त्या आता नाही आहेत, त्या सगळे त्यांचे कॉम्पोनंट्स समग्र शिक्षा अभियानमध्ये टाकलेत गव्हर्नमेंटने. ओपन न्यू सेकंडरी स्कूल्स, नवीन शाळा पण उघडायच्या, काही मर्ज करायच्या, ठीक आहे, जिथे नाही आहे. हे बॅकवर्ड ब्लॉक्स, हे बॅकवर्ड ब्लॉक्स तुम्हाला 2 प्रकारे लिहू शकता बरं का. बॅकवर्ड ब्लॉक्स एक एज्युकेशनली असतात ते, आणि त्यांना ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असंही म्हणतात, ठीक आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम आहे, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही आहे, बट तुम्हाला बॅकवर्ड डिस्ट्रिक्टच्या ऐवजी ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असंही देऊ शकतात ते, ठीक आहे. मग प्रोव्हाइड ट्रान्सपोर्ट, तिथे जाण्याची सुविधा, हॉस्टेलची सुविधा, राहण्याची सुविधा वगैरे वगैरे आहे. काय बघतो आपण, माध्यमिक शिक्षा अभियान बरं का. स्पेशल फोकस ऑन गर्ल्स
setting up girls hostel in each educationally backward blocks. By 2014-2015 the gross enrollment ratio of secondary म्हणजे 9वी ते 10वी reached 78% up from 52% and it is very big thing बरं का. आपलं प्रायमरी एज्युकेशनमध्ये एनरोलमेंट काय किती आहे 100% आहे. सेकंडरी एज्युकेशनमध्ये आता किती झालं आहे 52% झालं आहे. ठीक आहे. इन 2005 इट फर्दर इन्क्रीज टू 79.6% इन 2020-2021. परत अजून वाढला किती 79% झाला. इट्स अ गुड थिंग. NEP 2020 नाव टार्गेट युनिव्हर्सल कंप्लीशन ऑफ स्कूल एज्युकेशन ग्रेड 12. म्हणजे आधी आपलं टार्गेट काय होतं मी म्हटलं ना आर टार्गेट्स आर गोईंग बियॉन्ड सेकंडरी. एलिमेंटरी होतं मग सेकंडरी झालं मग हायर सेकंडरी झालं. आता म्हणजे 12वीपर्यंत युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांना शिक्षण द्यायचं. म्हणजे जे आपलं वय 14पर्यंत आपण सांगितलं होतं 6 to 14 आता 6 to 14 नाही आहे आता त्यापेक्षा वरही आहे. क्वालिटी अँड लर्निंग ऑफ फॉर युनिव्हर्सलायझेशन. आता काय अजून कॉम्पोनंट्स बघतोय आपण क्वालिटी साठी काय केलं आहे. पुअर लर्निंग आउटकम कॅन लीड टू ड्रॉपआउट्स. शिकताच येत नाही आहे कळतच नाही आहे मला मार्क्स पण येत नाही मग घरचे काय म्हणतील कशाला शाळेत जातो काम कर आम्हाला हातभार कर तर तो शाळा सोडून देतो ड्रॉपआउट होऊन जातो. द फिनॉमिना नोन ॲज इंटरनल वेस्टेज. कशाला म्हणतात इंटरनल वेस्टेज. वेस्टेज म्हणतात ज्यावेळेस त्याचा ड्रॉपआउट होतो पण इंटरनल वेस्टेज म्हणतात त्याला जेव्हा पुअर लर्निंग आहे शिकू शकला नाही कळतच नाही आहे त्याला. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं पुअर लर्निंग एक एसरचा सर्वे तुम्हाला सांगितला होता. त्या एसरच्या सर्वेमध्ये काय दिलं होतं की 5वीच्या मुलाला दुसरीच्या मुलाचं पुस्तक वाचता येत नाही आहे. 5वीच्या मुलाला दुसरीच्या मुलाचे हां व्हेरी गुड सचिन इज स्टडिंग व्हेरी गुड दॅट्स रिलीफ. ओके सगळे अभ्यास करताय तुम्ही बट आय एम जस्ट सेइंग. ठीक आहे. सो वेर आहे हां तर पुअर लर्निंग म्हणतात त्याला की 5वीच्या मुलाला दुसरीच्या मुलाचं मॅथ्स येत नाही आहे. 5वीच्या मुलाला दुसरीच्या मुलाचं न्यूमेरिकल एबिलिटी म्हणतात ते येत नाही त्याला म्हणतात इंटरनल वेस्टेज. जेव्हा तो त्यामुळे शाळा सोडून देतो त्याला म्हणतात इंटरनल वेस्टेज. तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज इंटरनल वेस्टेज. 4 लंब्या स्टेटमेंट देऊन टाकतील तुम्हाला खाली. ठीक आहे. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉपआउट दिसलं त्या स्टेटमेंटवर लक्ष द्या आणि पुअर लर्निंग दिसलं सोबत असलं करून टाका. ठीक आहे. Recognizing this recent emphasis is on Universal Foundational Literacy and Numeracy FLN. फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी मी जे तुम्हाला म्हटलो की त्याला मॅथ्ससुद्धा सोडवता आलं पाहिजे फाउंडेशन बेसिक मॅथ्स आणि त्याला ते वाचतासुद्धा आलं पाहिजे. बाकी सो नेक्स्ट इज सो दॅट एव्हरी चाइल्ड बाय ग्रेड 3 अचीव्स बेसिक रीडिंग अँड अरिथमॅटिक स्किल्स. निपुण भारत मिशनचं असं म्हणणं आहे क्वालिटी सुधारण्यासाठी. निपुण आता तुम्हाला येईल निपुण भारत मिशन कशासाठी आहे. ठीक आहे एज्युकेशन रिलेटेड आहे. तुम्हाला येऊ शकतं निपुण भारत स्कीम इज रिलेटेड टू वोकेशनल एज्युकेशन नाही अकॅडमिक एज्युकेशन. कालचं लेक्चर केलं का तुम्ही जे ॲबसेंट होते त्यांनी. कालच्या लेक्चरमध्ये मी परत कालच्याही परवाच्याही सांगितलं होतं ॲक्च्युली डिफरन्स बिटवीन प्रोफेशनल एज्युकेशन अँड वोकेशनल एज्युकेशन. आपण स्किल MBBS करूनही घेतो आणि हे करूनही घेतो तुम्हाला शिकवलं होतं मी मागच्या लेक्चरमध्ये. NEP 2020 has reintroduced emphasis on core learning outcomes. core learning outcomes म्हणजे कोर लर्निंग तुम्हाला जे मॅथमॅटिक्स ते शिकवतोय ते यायला पाहिजे ते कोर आहे काही गोष्टी रीडिंग किंवा मॅथ्स ॲट ईच स्टेज अँड प्रपोज नॅशनल अचीवमेंट सर्वे फ्रेमवर्क. याचं नाव आहे पारख. ठीक आहे. म्हणजे NEP 2020 पारख नावाची एक इन्स्टिट्यूट सजेस्ट केली आहे. ते काय प्रपोज करतात नॅशनल अचीवमेंट सर्वे फ्रेमवर्क प्रपोज करतात. हे काय सगळं आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघूया. कारण की 2020 आपल्याला NEP 2020 बघायचं आहे. आपल्याला 3 NEP बघायचे आहेत. 1968 वरती लिहतच नाही मी आता. 1986 हे उलटं करायचं सांगितलं तुम्हाला आणि 2020. एकदम सोपा असा प्रश्न येऊ शकतो की फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग इयर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वॉज नॉट लॉन्च्ड. ठीक आहे. सो त्यामध्ये हे देतील आणि काहीतरी 88 देऊन टाकतील. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. लॉन्च आणि नॉट लॉन्च तुम्हाला सांगितलं आहे मी. 2020 रिसेंट आहे म्हणून लक्षात राहू शकतं. बऱ्याच
रिव्हॉल्युशनरी रिफॉर्म्स आहेत त्यात. मग लाईफ लॉंग लर्निंग अँड अडल्ट एज्युकेशन. द नॅशनल लिटरसी मिशन लेटर साक्षर भारत प्रोग्राम अप टू 2018 म्हणजे नॅशनल लिटरसी मिशनला साक्षर भारत प्रोग्राम, साक्षर भारत मिशन असं म्हणण्यात आलं. लेड टू सिग्निफिकंट गेन्स इन अडल्ट लिटरसी म्हणजे लाईफ लॉंग. आता ह्याचा अर्थ काय आहे, तुम्ही शाळा सोडली, तुम्ही मे बी 21, 22, 40 वर्ष झाले पण तुम्हाला येत नाही काही, तर तुम्हाला हे मिशन टार्गेट करेल, नॅशनल लिटरसी मिशन. तर काय करेल, तुम्हाला साक्षर देईल. तुम्हाला आता तुम्ही तर जनझी असाल काही तुमच्यातले आहे ना, तर आमच्या वेळेस दूरदर्शनवरती ह्या ॲडव्हर्टिजमेंट यायच्या, नॅशनल साक्षर भारत अभियान, आणि गाणं असायचं खूप छान. सो प्रोग्राम अप टू 2018 लेड टू सिग्निफिकंट गेन्स, अडल्ट लिटरसी वाढून गेली 77%. द न्यू पढ़ना लिखना अभियान 2020 and initiative under New India Literacy Program from 2022 aims to cover remaining illiterate population. सगळ्यांना ह्या प्रोग्राम्सचे नावं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ह्या प्रोग्रामचे नावं सगळे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन म्हणून तुम्हाला येऊ शकतो. ह्याच्यात मी MCQs तुम्हाला लेटर ऑन देईल. ठीक आहे, एक MCQs वाईज नाही अभ्यास करत आहे आपण आज, कारण की हे थोडंसं क्रिटिकल आहे. मग MCQs आणि शिफ्ट जर होत राहिलो मी तर तुम्हाला कळणार नाही. सो ॲट द एंड मी तुम्हाला MCQs देईल. मे बी ह्या लेक्चरमध्ये नाही, तुम्हाला मी एक PDF देऊन टाकेल MCQsचा. तो MCQs तुम्ही एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि मग परत हे वाचायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट जे मी सांगत होतो ते, जे काही काम असेल, जेवण वगैरे 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 सगळं सोडून द्या, लक्ष द्या मी काय सांगतोय. ठीक आहे, इथून तुम्हाला ह्या टॉपिकमधून बाय शुअर, आय एम व्हेरी शुअर, 100 प्रश्नांपैकी 20 प्रश्न डायरेक्टली और इनडायरेक्टली ह्या टॉपिक 100%. म्हणजे मी एक सांगितलं आधी पण की आय एम नॉट समवन हु विल कम की लाईक बडबड करेल आणि सांगेल की हा काहीतरी आकडा, ठीक आहे, एक आकडा सांगून दिला आणि हा आकडा खरा आहे. सो असं नाही आहे आपलं. वी डू ॲनालिसिस अँड दॅन वी टेल यू. ठीक आहे, आता ॲनालिसिस सर ह्यांचे तर पेपरच घेतलेले नाही आहे, आता MPSC घेणार आहे, एक्सेट्रा. द ॲनालिसिस इज नॉट बेस्ड ऑन दॅट. द ॲनालिसिस इज बेस्ड ऑन गव्हर्नमेंट एक्झाम्स ज्या होतात, ज्याच्यामध्ये NEP हा सिलेबसचा टॉपिक असतो, तर त्या सगळ्यात जास्त ह्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर त्या बेसिसवरती ॲनालिटिकल सांगतोय. कुणीही क्वेश्चन काढणार तर ह्यावरती जास्त काढणार आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं की दिस इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो इंडिया हॅज फॉर्म्युलेटेड ब्रॉड national policies on education at pivotal times to guide the direction of the education system. The major national education policies so far are as follows. आता मी तुम्हाला पॉलिसी सांगितली, मी तुम्हाला लॉ सांगितला. कायदा कोण बनवतं? संसद बनवते. पॉलिसी कोण बनवतं? कायदा संसद बनवणार. आणि तुम्हाला एखादी स्कीम आहे, स्कीम एक्झिक्युटिव्ह बनवणार. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? संसदेमध्ये सुद्धा एक ग्रुप असतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. त्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरमध्ये मिनिस्टर्स असतात वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे. त्या मिनिस्ट्रीमध्ये एक्झिक्युटिव्ह असतात. ठीक आहे, आपण त्या पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टरला एक्झिक्युटिव्ह म्हणतो, बट त्या मिनिस्ट्रीमध्ये एक्झिक्युटिव्ह असतात, म्हणजे आपले जे IAS ऑफिसर वगैरे लोक असतात, त्या मिनिस्ट्रीमधल्या ते स्कीम्स बनवतात, त्याला म्हणतात एक्झिक्युटिव्हने बनवलेली स्कीम. पॉलिसी कोण बनवतं? पॉलिसी गव्हर्नमेंट डायरेक्टली नाही बनवत. ठीक आहे, पॉलिसी बनवण्यासाठी तुम्हाला एक एमिनियंट पर्सनॅलिटी शोधावी लागते. एमिनंट पर्सनॅलिटी शोधावी लागते, जेणेकरून फॉर एक्झाम्पल आता DY चंद्रचूड आहे, ही इज लाईक व्हेरी एमिनियंट पर्सनॅलिटी. तर त्यांचा एरिया ऑफ स्टडीज एक्सपर्टीज कशात आहे? ओके, ते इक्वॅलिटीबद्दल आहे, त्यांचं इक्वॅलिटीवर जास्त भर आहे त्या जजचा पर्टिक्युलर. मग आपण त्या जजच्या अंतर्गत एखादी इक्वॅलिटी रिलेटेड कमिटी असेल ती बसवूया. ठीक आहे, मग ते जज काही रिकमेंडेशन देतील, मग आपण म्हणू ह्या कमिटीने काही रिकमेंडेशन दिले. आता गव्हर्नमेंट काय करेल? स्वतःची, गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजची किंवा गव्हर्नमेंटच्या काही लोकांची एक किंवा पार्लिमेंटच्या आपण म्हणू शकतो एक कमिटी बसवेल, आणि ह्या कमिटीचे जे रिकमेंडेशन्स आहेत ते करून एक पॉलिसी बनवतात. ते रिकमेंडेशन रेफर करून एक पॉलिसी बनवतात, त्याला गव्हर्नमेंट पॉलिसी म्हणतात. तर गव्हर्नमेंटचा कायदा आहे, लॉ आहे, तर तो सगळ्यांना
ऐकावाच लागेल. म्हणजे तो कायदा बनवला तर तो आता दॅट इज लॉ नाव. लॉ कायदा आहे, तुम्हाला ऐकावंच लागेल. सांगितलं की चेअरला लाथ नाही मारायची, तर चेअरला लाथ मारायचीच नाही. ओके, एनी कंडिशनमध्ये. सो दॅट इज लॉ, दॅन दॅट लॉ इज फॉर्म्ड. तर अशा प्रकारे ही सिस्टम वर्क करते. आता पॉलिसी म्हणजे काय? पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंटनी पॉलिसी दिली तर आता ती जर फॉलो जरी नाही केली तरी चालेल. तर इट इज जस्ट अ गाईडलाईन्स. मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कशा सांगितले तुम्हाला, तशाच पॉलिसी एक गाईडलाईन्स आहेत. ह्या पॉलिसी गव्हर्नमेंटला फॉलो कराव्या लागतात. डाऊन द लाईन, एक डाऊन द पिरियड त्या पॉलिसीमधला एक पॉईंट उचलून ते इम्प्लिमेंट करतात, दुसरा पॉईंट उचलून ते इम्प्लिमेंट करतात. हळूहळू त्यांचा गोल असतो की पूर्ण पॉलिसी इम्प्लिमेंट करायची आहे. ओके, सो दीज आर द मेजर्स. नाव त्याला म्हणतात पॉलिसी. तर त्या पॉलिसीज बघतोय. तर ह्या पॉलिसीमध्ये जर एखाद्याने सांगितलंय की तुम्हाला 70% एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन द्यावं लागेल, सांगितलेलं नाही कोणी, 70% एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन द्यावं लागेल, त्याचा अर्थ असा नाही आहे की ते गव्हर्नमेंटनी घेऊन त्याला इम्प्लिमेंट केलं आणि देत आहे, नाही. ओके, ते फक्त एक इंडिकेशन्स आहेत, असं तुम्हाला करावं लागेल असं सांगता आहे. तर ह्या पॉलिसीजमध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पॉलिसी नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1968. परत एकदा सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या. दिस वॉज इंडिपेंडेंट इंडियाज फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी अनाउन्स्ड बाय इंदिरा ड्युरिंग द टेन्योर ऑफ इंदिरा गांधी. ओके, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं बरं का, दुसऱ्या सॉरी. लार्जली बेस्ड ऑन रेकमेंडेशन ऑफ कोठारी कमिशन. कोठारी कमिशन आपण शिकलोय एका लेक्चरमध्ये. इंदिरा गांधी हे पण एकदा आलं होतं. आता हे फीचर्स आलेले नाही आहे आधी. की फीचर्स अँड डायरेक्टिव्स ऑफ NEP 1968. काय काय डायरेक्टिव्स दिलेत त्यांनी बघत चला. इट रिआयट्रेट, त्यांनी परत एकदा सांगितलं की युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे काय, जे संविधानाने सांगितलेलं आहे त्यांनी परत एकदा रिआयट्रेट केलं, परत एकदा सांगितलं की युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन द्या. 3 लँग्वेज फॉर्म्युला त्यांनी आणला. एवढी ह्या पॉलिसीमध्ये कमी, तुम्हाला कन्फ्युजन या नंतरच्या पॉलिसीमध्ये आणि त्यानंतरच्या पॉलिसीमध्ये होईल. आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन ह्या जेव्हा तिन्ही एकत्र येऊन जातील तेव्हा होईल. आणि ह्या तिन्ही एकत्र येऊनच प्रश्न विचारले जातात. ओके, सो लक्षात ठेवा, 3 लँग्वेज फॉर्म्युला यांनी आणलेला आहे. हे प्रश्नात येईल का, तर येणार नाही बरं का, ह्याचा प्रश्न बनत नाही. ह्याचा प्रश्न बनतो, तर लक्षात ठेवा. 3 लँग्वेज फॉर्म्युला यांनी दिला आहे 68च्या पॉलिसीने. एंडोज 3 लँग्वेज फॉर्म्युला इन सेकंडरी एज्युकेशन. म्हणजे प्रायमरीमध्ये काय, कृती भाषेमध्ये सांगावं लागेल. मग तुम्हाला 3 लँग्वेजेस सांगितलं होतं मी. मदर टंग म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल अशी रिजनल लँग्वेज, ती राहील तुमची प्रायमरी एज्युकेशनसाठी. जसं तुम्ही सेकंडरी एज्युकेशनमध्ये एंटर कराल त्या लेवलला तुमची राहील 3 लँग्वेज फॉर्म्युला. म्हणजे काय, 3 भाषा, हिंदी, इंग्लिश, मराठी, जसं आपल्याला इथे कळतं. बट नॅशनल लेवलवर तुम्ही जर UPSC आणि MPSCची मेन्स देणार असाल तर 3 लँग्वेज फॉर्म्युला खूप डिटेलमध्ये अभ्यासावा लागतो. तुम्हाला तेवढं महत्त्वाचं नाही आहे. NEPमध्ये जितकं दिलं आहे तेवढं मी तुम्हाला समजावून सांगतो. एंडोज 3 लँग्वेज फॉर्म्युला इन सेकंडरी एज्युकेशन. काय काय, रिजनल लँग्वेज राहील तुम्हाला, म्हणजे मदर टंग राहील, मग हिंदी राहील आणि इंग्लिश राहील. ह्याच्यावरती विवाद झाले, मर्डर्सही झाले, हत्याही झाल्या, उपोषणही झाले साऊथ इंडियामध्ये. रिजनल लँग्वेजेस ॲज अ मीडियम इन युनिव्हर्सिटीज. खूप इम्पॉर्टंट, कुणीच सांगितलेलं नाही असं की रिजनल लँग्वेज तुम्ही युनिव्हर्सिटीजमध्ये टाका. मराठीमध्ये BA, मराठीमध्ये BA तर तुम्हाला मिळेल, बट मराठीमध्ये तुम्हाला BSc मराठीमध्ये करायचं आहे मेजरली. ठीक आहे, मग BCom मराठीमध्ये करायचं आहे, तर डिफिकल्ट आहे. तर युनिव्हर्सिटीजमध्ये टेक्निकल नॉलेजच नाही आपल्याकडे, टेक्निकल वर्ड्सच नाही, टर्म्सच नाही आहे. सो युनिव्हर्सिटीज वगैरेमध्ये तुम्हाला ही लँग्वेज आणा असं यांनी सांगितलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. कोणत्याने सांगितलं तुम्हाला येऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग सजेस्टेड मीडियम ऑफ रिजनल लँग्वेज ॲज अ मीडियम ऑफ एज्युकेशन, किंवा विच ऑफ द फॉलोइंग सजेस्टेड मदर टंग ॲज अ मीडियम ऑफ एज्युकेशन इन युनिव्हर्सिटीज. मग ते देतील तुम्हाला पॉलिसी ऑफ 1968, कस्तुरबा गांधी कमिटी, कस्तुरी रंगन कमिटी. मग तुम्हाला वाटेल की अरे हे तर आम्हाला शिकवलंच नाही आहे. ठीक आहे, सो दिस विल बी युअर आन्सर. Recommended that official language Hindi and regional language be developed with scientific and technical terminologies. परीक्षेमध्ये येईल का, नाही. हे टाकलं फक्त तुम्हाला एक कळावं की असं काहीतरी पण ते बोललेत. ठीक आहे. एज्युकेशनल स्ट्रक्चर,
आणि हे लेक्चर्सच त्यासाठी आहे ॲक्च्युली. मुलं म्हणतील सर मला नोट्स मिळालेत तर इनफ आहे. नाही, नोट्स ओनली नोट्स आर नेवर इनफ. ठीक आहे, यू नीड मेंटॉर, यू नीड टीचर टू अंडरस्टँड दोज नोट्स. सो एज्युकेशनल स्ट्रक्चर कसं, एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक एज्युकेशनल स्ट्रक्चर कसं राहील. इट ॲडव्होकेटेड द डेव्हलपमेंट ऑफ कॉमन स्कूल्स, कॉमन स्कूल सिस्टम किंवा कॉमन स्कूल टू इन्श्योर ऑल स्टुडंट्स हॅव ॲक्सेस टू. खालचं वाचून घ्या, मी याचा अर्थ काय ते सांगून देतो. कॉमन स्कूल म्हणजे काय. कॉमन स्कूल म्हणजे तुम्ही एका गावात एक शाळा राहील, त्या शाळेमध्ये SC ST जी कुठली बाकी कास्ट आहेत, OBC आणि हायर कास्ट, पुअर, रिच सगळे एकाच शाळेत शिकतील. वेगवेगळ्या त्यांच्यासाठी शाळा राहणार नाही. शाळेच्या बाहेर बसून कोणी शिकणार नाही, शाळेच्या आत बसून सगळ्यांना शिकवण्यात येईल. सगळे सोबत बसतील आणि नंतर सगळे सोबत जेवतीलही. ठीक आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह, दॅट्स अ व्हेरी रिफॉर्मेटिव्ह इनिशिएटिव्ह. आणि अशी रिफॉर्मेटिव्ह हे सजेशन जे आहेत नॅशनल पॉलिसी ऑफ 1968 यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि फॉलो कशाला केलं आहे त्यांनी, कोणत्या कमिटीच्या रिकमेंडेशनला फॉलो केलं आहे, कोणत्या कमिटीने ते सांगितलं होतं तसं, ते आहे कोठारी कमिशन, इंडियाज फर्स्ट कमिशन फॉर एज्युकेशन. सॉरी, आय थिंक सर्वपल्ली राधाकृष्ण आलं होतं फर्स्ट. कोणाचे डाऊट्स आहेत का? शांत बसलेत सगळे. कमिशन्स आयडिया वॉज नेबरहुड स्कूल, म्हणजे गावातच शाळा पाहिजे आणि तिथे वगैरे वगैरे आयडिया सांगितलेली आहे. हावेवर दिस रिमेंड मोर ऑफ अन आयडियल ॲज अ पॅरलल. म्हणजे आयडियल का राहिलं आहे, आयडियल म्हणजे आयडिया. मला एक आयडिया आली, ती मटेरियल नाही आहे, ती ॲक्च्युअलमध्ये नाही, ती एक आयडिया आहे फक्त. ठीक आहे. जर मी म्हणालो की मला असं वाटतं की भारतामध्ये जाती व्यवस्था संपून जावी, ठीक आहे, सो ही एक आयडिया आहे माझी, एक आयडियल आहे. हे कधी होऊ शकतं का? मे बी होऊ शकतं, पण मे बी नाही येऊ शकत. सो आयडियलच राहिलं, हे आयडियामध्येच कॉमन स्कूल राहिलं. कारण की रिचसाठी प्रायव्हेट शाळा आल्या, केम्ब्रिज, नाथ व्हॅली, काय काय नाव आहेत. ठीक आहे. सो त्या रिच शाळेंमध्ये, प्रायव्हेट स्कूल्समध्ये रिच पोरं जायला लागले, गरीबाचे बिचारे इकडेच राहिले. Investment in education. Importantly, NEP 1968 sets a target of government spending on education of 6% of its GDP. ठीक आहे. आता कधी सांगितलं 1968, आज किती आहे? 4%, 4.5. ठीक आहे, 4.6 ऑफ आर GDP. आता GDP नाही म्हणत आपण त्याला ॲक्च्युली. सो इकॉनॉमिक्समध्ये गेलं तर थोडं डिफिकल्ट होईल. इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक्स आहेत पण आपल्याला बरं काय सिलेबसमध्ये. सो नॅशनल इन्कमच्या त्यांनी 6% स्पेंडिंग करायला सांगितली. कोणी सांगितली? सर्वात पहिले 1968ने सांगितली. जर तुम्हाला मी म्हटलं, असं दिलं की 6% खालीलपैकी कुणी कुणी सांगितलेली आहे, मग तुम्हाला मी दिलं की NEP 2020, NEP 1968, NEP 1986 आणि एखादं कमिटीचं नाव दिलं. आता मी तुम्हाला कोठारी वगैरे हेच नाही सांगत, तुम्हाला एक वेगळीच कमिटी आणून ठेवली त्यांनी सांगितलं की ह्या कमिटीने सांगितलेलं आहे, तर तुम्ही काय करायचं? ऑल ऑफ द अबव मारायचं. ठीक आहे. 6% सगळे म्हणतात, कारण की ते अचीव झालेलं नाही अजून. आता एखादा आला म्हणलं 12% लागतं, तर ते म्हणणार बाबा 6च नाही झालं, त्यामुळे सगळेच 6%वरती आधी स्टिक आहे. 6% अचीव करू, तेव्हा बाकीचे येतील आणि सांगतील 7 करा, 8 करा, 9 करा. ठीक आहे. सो 6% ह्या कमिटीने सांगितलं. लॉजिकही मी सोबत सांगत चालतोय की प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा याचं हे लॉजिक आहे. प्रत्येक गोष्ट व्यक्तीला माहिती नसते, एक्झाम हॉलमध्ये काहीतरी तयार करावं लागतं, तेच लोक पास होतात. अभ्यास करून सगळे पास होत नाही, अभ्यास करून कुणीही पास होत नाही बरं का. ठीक आहे. अभ्यासासोबत त्याला बुद्धी असायला पाहिजे की मी अभ्यास घेऊन गेलो, प्रश्न पाहिला, घाबरून गेलो की अरे हे तर मी अभ्यासच केला नाही, याचा हे तर मला शिकवलंच नाही. अरे एकदा वाचून बघ, त्यात त्यांनी उत्तर लपवलेलं आहे, ते माणसानेच क्वेश्चन बनवलेलं आहे. ठीक आहे. सो उत्तर लपलेलं असतं. सो लॉजिक्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, इम्प्लिमेंटेशन कसं झालं? NEP 1968 दो लॉफ्टी म्हणजे एक काहीतरी खूप जास्त आयडियल सांगितलं आहे तुम्ही, लॉफ्टी सफर्ड फ्रॉम फायनान्शियल कन्स्ट्रेंट. आता इम्प्लिमेंटेशन कसं झालं त्याचं गव्हर्नमेंट करतं हे इम्प्लिमेंटेशन, ते दिलेलं आहे इथे. तर लॉफ्टी आहे कारण की पैसे वगैरे नव्हते त्यांच्याकडे, एक्सेट्रा. तरी सेंट्रल स्कूल्स म्हणजे केंद्रीय विद्यालय वगैरे वगैरे त्यांच्या सांगण्यावरून एस्टॅब्लिश करण्यात आले. ओके. तर लक्षात ठेवा, केंद्रीय विद्यालय कोणत्या
पॉलिसीच्या रिकमेंडेशन नंतर आले तर 1968च्या पॉलिसी रिकमेंडेशन नंतर आलेत. मी प्रश्न आज दिलेला नाही आहे तुम्हाला PPT-वरती, जस्ट बिकॉज थोडं कन्फ्युजिंग आहे आणि याच्यावरतून लक्ष हटून जाईल तुमचं म्हणून बरं का. बट मी प्रश्न तुम्हाला सोबत त्याचे इम्पॉर्टन्स सांगतोय, बट नंतर प्रश्नही देईल. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 आणि 1992 मध्ये परत एकदा याला रिव्हिजन करण्यात आलं बरं का. रिव्हिजन इन द सेन्स ह्या पॉलिसीमध्ये अजून काहीतरी ॲड करा, काढून टाका वगैरे वगैरे हे करण्यात आलं 1992 मध्ये. त्यासाठी ही कमिटी आहे, त्या कमिटीचं नाव सेपरेट दिलं आहे. अनाउन्स्ड बाय प्राईम मिनिस्टर राजीव गांधी. मी तुम्हाला सांगितलं मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं बरं का. NEP 1986 वॉज सबटायटल्ड ॲज, तिचं नाव सबटायटल काय होतं तर एज्युकेशन इन सर्व्हिस फॉर इकॉनॉमी अँड सोसायटी. लक्षात ठेवा, हे असं पाठ करून घ्या किंवा पाठही करू नका. लक्षात ठेवा की काहीतरी सबटायटल एकाच एज्युकेशनल पॉलिसीने दिलं होतं महत्त्वाचं, ते आहे सेकंड एज्युकेशनल पॉलिसी, दॅट इज पॉलिसी ऑफ 1986. काय काय लिहिलं होतं माझ्या पॉलिसीमध्ये, प्रोव्हिजन्स काय काय होत्या. युनिव्हर्सल ॲक्सेस अँड रिटेन्शन, म्हणजे ॲक्सेस तर वाढवायचंच आहे, म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल हे याच्यासाठी तर काहीतरी करायचंच आहे, प्लस तुम्हाला रिटेन्शन पण वाढवायचं आहे. रिटेन्शन म्हणजे काय, तुम्ही पोहोचले, तुम्हाला एज्युकेशन मिळालं, पण ते एज्युकेशन घेईपर्यंत तुम्ही टिकले पाहिजे तिथे. ठीक आहे. रिटेन झाले पाहिजे. इट पुट फॉरवर्ड टाइम बाउंड प्लॅन फॉर अचिव्हिंग युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे 8वी पर्यंत टार्गेट ठरवलं यांनी आता. 8वी पर्यंत युनिव्हर्सल एलिमेंटरी एज्युकेशन टार्गेट कोणाचं आहे 1986च्या पॉलिसीचं. कोणाचं काय डाऊट आहे का, आहे काहीतरी. सर मेस बंद होईल प्लीज, आता लेक्चर थांबव. नाही, थोडा वेळ अजून 10 वाजेपर्यंत चालेल लेक्चर बरं का. तुम्ही जाऊन जेवून या, रेकॉर्डेड मिळेल. ओके. आणि आय एम थिंकिंग अबाउट की हे लेक्चर यूट्यूबवरती पण चालेल. ओके. नेक्स्ट, इट लॉन्च ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड प्रश्न येऊ शकतो. टू प्रोव्हाइड इसेन्शियल फॅसिलिटीज टू ऑल प्रायमरी स्कूल्स. फोकस, आणि हे बघितलं आहे बरं का ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, तुम्हाला आठवत असेल, आठवत आहे का सगळ्यांना. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड काय म्हणून, इथे एकाच ओळीत दिलं आहे. मग फोकस ऑन गर्ल्स अँड वुमेन्स एज्युकेशन. वुमेन म्हणजे काय, ज्यांनी ऑलरेडी शाळा सोडून दिली खूप दिवस झाले आता, आणि गर्ल्स ज्या आता एज्युकेशनमध्ये एंटर होणार आहे. काय केलं त्यांच्यासाठी, एज्युकेशन फॉर वुमेन्स इक्वॅलिटी असा एक कोर ऑब्जेक्टिव्ह ठेवला. प्रश्न येऊ शकतो, एज्युकेशन ॲज वुमेन्स काय ते इक्वॅलिटी, एज्युकेशन फॉर वुमेन्स इक्वॅलिटी हा जर वॉज द कोर ऑब्जेक्टिव्ह ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पॉलिसी, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. द पॉलिसी इनिशिएटेड महिला संख्या प्रोग्राम फॉर वुमन एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट. महिला संख्या प्रोग्राम नावात आहेच ॲक्च्युली, त्यामुळे प्रश्नात येईल का, प्रश्न येईल का सर याच्यावर, कसा येणार, येणारच नाही. हां, कोणत्या पॉलिसीमध्ये येऊ शकतो, आता खूप इझी क्वेश्चन झाला. बट महिला संख्या म्हणजे काय, तर प्रोग्राम फॉर वुमन एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट असा प्रश्न, एवढा सोपा प्रश्न येत नसतो. काय येणार काय नाही येणार कळायला पाहिजे. इट इंट्रोड्यूस द आयडिया ऑफ continuous and comprehensive evaluation CCE at school level. Continuous and comprehensive evaluation म्हणजे काय, it will be on major fronts. Okay, so it will be psychological, it will be from the perspective of sports, comprehensive करतोय ना आपण, and it will be from the perspective of vocation, it will be from the perspective of mental health of the student, it will be from the perspective of ethics of the student, ethically कसा वागतोय, it will be from the perspective of sports, स्पोर्ट्समध्ये कसं आहे. प्लस आता कंटिन्युअस म्हणजे काय, तुम्ही त्यांच्या टेस्ट एक्झाम घ्याल. अगोदर काय होतं, सिस्टम वॉज लाईक वन होल एक्झाम. पहिलीचा मुलगा आहे, त्याची पहिली संपल्यानंतर एकदाच एक्झाम होईल. आता काय होतं, आता त्यांची एक 6 महिने एक्झाम होते, मग त्यामध्ये युनिट टेस्टही होतात. तर हे ह्या पॉलिसीपासून आलेलं आहे. ओके. Navodaya Vidyalayas, NEP 1986 led to setting up of Jawahar Navodaya Vidyalay JNVs. तर केंद्रीय विद्यालय ह्याच्या अगोदरची पॉलिसी, नवोदय विद्यालय 1986 लक्षात ठेवा.
वन इन ईच डिस्ट्रिक्ट, एका जिल्ह्यामध्ये एक राहणारच. रेसिडेन्शियल स्कूल राहण्याची सुविधा आहे आणि रुरल टॅलेंटसाठी पण अर्बन लोक आपण पाहिलं, बरेच तुमचे मित्र असावे. These schools are under central government, provides free high quality upper primary and higher secondary education, okay, to selected student. Common core curriculum, this mandated a common core component in curriculum across the nation. आणि हे कॉमन कोर करिक्युलम म्हणजे काय? कॉमन कोर करिक्युलम म्हणजे जर ह्या देशाच्या एका राज्यामध्ये जर तुम्ही असं शिकवताय की औरंगजेब वॉज अ बॅड लीडर, ऑब्वियसली ही वॉज अ बॅड लीडर, बट देशाच्या एका राज्यामध्ये कुठेतरी ते शिकवताय की औरंगजेब वॉज अ व्हेरी एफिशियंट लीडर. ओके, ही वॉज एफिशियंट बट ही वॉज व्हेरी बॅड आणि लीडर. ओके, घाणेरडा. तर कॉमन बनवा, सगळं करिक्युलम जे ते कॉमन बनवा, सगळीकडे हिस्ट्री जॉग्रफी जे सारखी शिकवा, असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे. दिस वॉज ऑपरेशनलाइज्ड वाया नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 1988 बाय NCERT. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कोण बनवतं? आपण लेक्चर 3 जे यूट्यूबवरती पण आहे, टॉपिक 3, त्यामध्ये शिकवलेलं आहे. मेड सायन्स अँड मॅथ्स कंपल्सरी अप टू ग्रेड 10. 10वी पर्यंत मॅथ्स आणि सायन्स असायलाच पाहिजे, हे ह्याच यांनी सांगितलेलं आहे. मग गेव बूस्ट टू ओपन अँड डिस्टन्स लर्निंग. फक्त बूस्ट दिलाय म्हणून कामाचं नाही आहे. स्टार्ट केलं असतं तर त्यांनी सुरुवात केली असती ओपन लर्निंगसाठी, तर कामाचं असतं, आपल्या कामाचं नाही ह्या परीक्षेसाठी. ओपन लर्निंग परत आपण बघितलेलं आहे यूट्यूबवाल्या याच्यामध्ये. लॉन्च नॅशनल लिटरसी मिशन NLM टू इरॅडिकेट अडल्ट लिटरसी. म्हणजे अडल्ट ज्यांचं हे झालं आहे, संपलं आहे एज्युकेशनचं वय आणि तर नाही आहे, ते 15 ते 35 एज ग्रुपसाठी त्यांनी हे मिशन काढलं. याचं वाक्य काय होतं? ईच वन टीच वन कॅम्पेन. ही कॅम्पेनसुद्धा खूप जास्त न्यूजमध्ये होती आणि ॲडव्हर्टिजमेंट पण होत्या. मी एवढा जुना नाही, ठीक आहे, 88 वगैरेचं पाहिलेलं नाही आहे, बट ह्या ॲडव्हर्टिजमेंट 2000 पर्यंत पण चालत राहिल्या, कारण की इट इज अ गुड इनिशिएटिव्ह. म्हणजे 2000 नाही म्हणू शकत, ॲक्च्युली गव्हर्नमेंट चेंज झाली होती. टोटल लिटरसी कॅम्पेन 1990 अंडर NLM, ठीक आहे. वर व्हेरी सक्सेसफुल इन सम डिस्ट्रिक्ट. एक्झाम्पल एर्नाकुलम. अच्छा, ह्या पॉईंटवरतीच, एवढ्या पॉईंटवरती खूप क्वेश्चन्स आहेत बरं का, इथे खूप क्वेश्चन्स बनतात. टोटल लिटरसी कॅम्पेन ऑफ 1990s कशात? लिटरसी मिशन जे आहेत, नॅशनल लिटरसी मिशन, त्याच्या अंतर्गत हे कॅम्पेन काढलं. 1990s मध्ये सोडून द्या, हे नाही येणार परीक्षेला, बट हे कॅम्पेन काढलं, वर व्हेरी सक्सेसफुल. एर्नाकुलम बिकेम द फर्स्ट टोटल लिटरसी डिस्ट्रिक्ट. विचारू शकतात, फर्स्ट टोटल लिटरसी, 100% लोक लिटरेट आहे, म्हणजे सगळ्यांना लिहिता आणि वाचता येतं. लिटरसीची डेफिनेशन खूप घाणेरडी आहे, त्याकडे जाऊ नका. बट टोटल लिटरसी भारतामध्ये पहिल्यांदा कुठे झाली? तर एर्नाकुलम येथे झाली. दिस वॉज की पुश टुवर्ड्स युनिव्हर्सल फंक्शनल लिटरसी. टीचर्स एज्युकेशन. द पॉलिसी लेड टू एस्टॅब्लिशमेंट ऑफ डाएट. डाएट काय? डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन ऑलमोस्ट ऑल डिस्ट्रिक्ट्स टू ट्रेन. इन ऑलमोस्ट ऑल डिस्ट्रिक्ट. तर दिलं तुम्हाला डाएट्स वॉज एस्टॅब्लिश्ड इन ऑल डिस्ट्रिक्ट. तर बरोबर आहे का रॉंग आहे? चूक की बरोबर? चूक, कारण की इथे वर्ड आहे ऑलमोस्ट, ठीक आहे. एलिमेंटरी स्कूलच्या टीचर्सला ट्रेन करायचं होतं. अपग्रेड टीचर्स ट्रेनिंग, जी काय ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय पण त्याला अपग्रेड करायचं होतं. वाय इन्स्टिट्यूट्स ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन एज्युकेशन अँड CTEs. कॉलेजेस ऑफ टीचर्स एज्युकेशन आहे CTEsचा फुल फॉर्म. याला ॲडव्हान्स हे करायचं आहे. नंतर NEPनी काय सांगितलं की एकत्र करून टाका. टीचर्सचं एज्युकेशन, टीचर्सचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही एक सेपरेट बनवताय आणि तुम्ही शाळांमध्ये पण तुम्ही BEd वगैरे प्रोग्राममध्ये पण ट्रेन करताय, ह्या दोघांना एक करून टाका. आता इथेच जावं लागेल करंट टीचर्सला अपग्रेड होण्यासाठी पण, ठीक आहे, ह्याच कॉलेजेसमध्ये जावं लागेल, असं 2020च्या NEPने सांगितलेलं आहे. इट ऑल्सो सेट नॉर्म्स फॉर टीचर्स क्वालिफिकेशन. टीचरची क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, इथे नॉर्म्स पहिल्यांदा आले. इव्हेंच्युअली लिडिंग टू
नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट इन 1993. सो ज्यावेळेस तुम्ही हे वाचाल कालच्या लेक्चरच्या नोट्समध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला लिंक झालं पाहिजे की सेकंड पॉलिसीमधून हे बाहेर आलेलं आहे. सेकंडरी अँड हायर एज्युकेशन ॲडव्होकेटेड अ ग्रॅज्युअल वोकलायझेशन. बघा, वोकेशनलायझेशन आहे, वोकलायझेशन नाही. पहिल्यांदा वोकेशनलायझेशन ह्या पॉलिसीमध्ये म्हणलेलं आहे. तर तुमच्यासाठी MPSC ITI साठी हा एक बोनस क्वेश्चन आहे. इथून उचला आणि परीक्षेमध्ये घेऊन जा डायरेक्ट. हा येणार. ओके, हा येणार. स्टुडंट्स कॉल ॲट व्हेरी अनयुज्युअल टायमिंग. मला रात्री कधी कधी 1 वाजता विद्यार्थ्यांचा कॉल येतो. आणि द थिंग इज की आय डोंट लाईक टू राऊट स्टुडंट्स टू सम थर्ड पर्सन, की कोणीतरी तिसरा व्यक्ती कॉल घेतोय राजेसारखा, तो सांगतोय की आमचे सर असे आहेत आणि आता सध्या नाही आहे अवेलेबल, ही बॅच आहे. बॅच वगैरे सगळं मीच एक्सप्लेन करतो. कॉल करा डायरेक्ट. आणि डाऊट्स अकॅडमिक असतात मेजरली स्टुडंट्सचे, असे 5 डाऊट्स नसतात. सो ॲडव्होकेट ग्रॅज्युअल वोकेशनलायझेशन, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंडरी वोकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन, सेकंडरी स्कूल्समध्ये, सेकंडरी एज्युकेशनमध्ये टार्गेट काय बघा, 10% ऑफ सेकंडरी स्टुडंट्स वोकेशन द्यायचं, 10% बाय 1995. व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेमध्ये येऊ शकतं किती पर्सेंटचं सेकंडरीसाठी होतं. 25% बाय इयर 2000 हे त्यांचं टार्गेट होतं. टू बेटर लिंक एज्युकेशन विथ एम्प्लॉयमेंट, म्हणजे शिक्षण आणि काम हे दोन एम्प्लॉयमेंट आणि हे लिंक करायचं होतं त्यांना. इट कॉल्ड फॉर रिस्ट्रक्चरिंग ऑफ 10+2 कोर्सेस. म्हणजे काय, अँड एस्टॅब्लिशिंग +2 ॲज अ पार्ट ऑफ स्कूलिंग सिस्टम डिस्कस्ड इन क्लासरूम. म्हणजे आता क्लासरूममध्ये आपण डिस्कस करतोय. 10+2 सिस्टम म्हणजे सगळ्यात पहिले एक सिस्टम आली. देअर वी यूज टू ट्रीट ओनली प्रायमरी एज्युकेशन ॲज अ प्रायोरिटी. मग आपण काय केलं, 8वीपर्यंत एक सिस्टम बनवली की 8वीपर्यंत आपल्याला एक प्रायोरिटी एरियाज आहेत. ओके, मग गावामध्ये तर प्रायमरी एज्युकेशनसाठी स्कूल बनल्या, कारण की तेवढंच त्यांचं एम होतं. मग जास्तीत जास्त स्कूल फक्त प्रायमरी एज्युकेशनसाठी बनवण्यात आल्या. 1947, 48, 49, 50चं वेळ आहे. तर प्रायमरी एज्युकेशन सगळीकडे मस्त त्या स्कूल, म्हणजे मेजर आपण बघतो. आपली आई 7वीपर्यंत शिकलेत मी, है ना, आपली आई म्हणजे आमच्या आहे, ठीक आहे. तुमच्या तर मे ग्रॅज्युएट असेल, ठीक आहे. तर 7वीपर्यंत शिकली आहे मी. मेट्रिक झाले म्हणजे खूप, आई तर मेट्रिक तुम्हाला कमीच दिसेल. तर 7वीपर्यंत शिकले, 7वीपर्यंत शिकलो आहे, 8वीपर्यंत शिकलो आहे, वगैरे वगैरे असं तुम्हाला बघायला मिळेल. बट याचा अर्थ काय की स्कूल म्हणजे 8वी असं होतं. मग 10वी झालं. मग काही राज्यांनी काय केलं, 10वी आणि 12वी हे वेगवेगळं केलं. म्हणजे 1ली ते 10वी त्याला शाळा म्हणतो, 11वी 12वी त्याला कॉलेज म्हणतो, ज्युनियर कॉलेज म्हणतात त्याला 11वी 12वी. तर ह्या पॉलिसीने काय सांगितलं, असं काही करू नका, तुम्ही 1ली ते 12वी ह्याला शाळा या स्कीममध्ये टाका. NCERTने परत हेच फॉलो केलं. आणि स्कूल, जर NCERTचे तुम्ही पुस्तक बघत असाल तर 1ली ते 12वीपर्यंत तुम्हाला पुस्तकं बघायला मिळतात. आता इथे मी 1ली म्हणतो आहे, इथे मी बालवाडी म्हणत नाही आहे. ज्यावेळेस मी NEPमध्ये जाईल, इथून याच्या नंतरच्या पॉलिसीमध्ये जाईल, त्यावेळेस मी बालवाडी म्हणेल. लक्षात ठेवा, इथे मी वय 6 ते 14 किंवा वय 6 ते 16 यामध्येच बोलतोय, ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला वय 3 बोलत नाही आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, हे NEP 2020मध्ये मी तुम्हाला बालवाडी म्हणेल परत. त्यांनी सांगितलं की +2 ॲज अ पार्ट ऑफ स्कूल सिस्टम करा. इट सपोर्टेड ऑटोनॉमस कॉलेजेस अँड डिपार्टमेंट अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ क्वालिटी थ्रू ॲक्रेडिशन. तर ॲक्रेडिशन म्हणजे तुम्ही ॲक्रेडिट करा, म्हणजे रँक्स द्या तुम्ही. मी सांगितलं तुम्हाला रँक इज नॉट अ राईट वर्ड, पण तुम्हाला कळेल ह्या हिशोबाने तुम्हाला रँक सांगतोय मी. तुम्ही 1 स्टार 1 स्टार 2 स्टार देतो ना पण मूवीला, तर 3 स्टार्स ह्या मूवीला, तर दुसऱ्या मूवीला पण 3 स्टार असू शकतात ना. त्याचप्रमाणे एक स्टार सिस्टम, A प्लस A+++ वगैरे वगैरे असे यांचे रँकिंग आहे. नॅक देते, नॅक आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं पूर्णपणे. सो दिस लेटर रिझल्टेड इन टू एस्टॅब्लिशमेंट ऑर क्रिएशन ऑफ नॅक. मग तुम्हाला कळायला पाहिजे, नॅक आणि टीचर्स एज्युकेशनचं इन्स्टिट्यूट पण आहे, NCT, ते पण ह्याच पॉलिसीची देण आहे. NEP 1986 ऑल्सो लेड टू क्रिएशन ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट, IIM बनवलेत, व्हेरी फेमस. 86ची देण आहे ही पण. अँड ओपनिंग ऑफ न्यू IITs अँड NIITs इन लेट 1980s.
टू मीट ग्रोईंग डिमांड ऑफ टेक्निकल मॅनपॉवर. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्च्युली आधीच्या लेक्चरमध्ये, राजीव गांधी वॉज लाईक व्हेरी रेव्हॉल्युशनरी लीडर फॉर इंडिया, व्हेरी व्हेरी रिव्हॉल्युशनरी लीडर. जर राजीव गांधी गेले नसते तर मे बी त्यांना आपण क्रेडिट केलं असतं फॉर इकॉनॉमिक रिफॉर्म्स, ज्या त्याला LPG रिफॉर्म्स पण म्हणतो आपण 1991चे. ओके, सो त्याची स्टार्ट 1980s मध्येच झाली होती असं म्हणतात. आणि हीच बिगिनिंग होती प्रायव्हेट पार्टिसिपेशनची. या अगोदर आपण काय करायचो, राजीव गांधीच्या अगोदर, इंदिरा गांधी वगैरे त्या पिरियडमध्ये आपण प्रायव्हेट व्यक्तीला आपण काही बिझनेसमध्ये रिस्ट्रिक्ट केलं होतं. फॉरेनर्सला बिलकुल रिस्ट्रिक्ट, प्रायव्हेटला पण बरंच रिस्ट्रिक्ट. आपण काय म्हणतो, सोशलिस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट होती. 1991मध्ये मिक्स इकॉनॉमी आणली, बट मिक्स इकॉनॉमीची सुरुवात झाली बाबा. प्रायव्हेटला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉलेजेस काढू शकता. रिव्ह्यू ऑफ दिस पॉलिसी 1990, आचार्य राममूर्ती कमिटी वॉज सेटअप टू रिव्ह्यू NEP 1986. लक्षात ठेवा हे नाव, आचार्य राममूर्ती कमिटी. यांनी एक रिकमेंडेशन दिली. तो तुम्हाला सांगितलं आधी कमिटी, बस ते एमिनियंट पर्सनॅलिटीज, एखादा हुशार व्यक्ती एकदम, तो सगळं रिसर्च करून एक ग्रुप बनवतो आणि रिसर्च करून रिपोर्ट देतो, त्याला कमिटी म्हणतात. ते रिपोर्ट पार्लिमेंटकडे देतात आणि पार्लिमेंट पॉलिसी बनवते. पार्लिमेंट म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी बनवते. गव्हर्नमेंटनी ही पॉलिसी बनवली 1986ची. 1986च्या पॉलिसीमध्ये आचार्य राममूर्ती यांच्या रिकमेंडेशन्स, यांच्या कमिटीच्या बेसिसवरती 1986च्या पॉलिसीमध्ये चेंजेस केले, रिव्ह्यू केले. म्हणून इथे वरती कुठेतरी रिव्ह्यू लिहिला असेल, बघा, रिव्ह्यू ऑफ दिस पॉलिसी. इट रिकमेंडेड अ मोर डिसेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट, ओके, ऑफ एज्युकेशन, स्ट्रेंथनिंग PRIs, पंचायत राज यांना स्कूल मॅनेजमेंट करण्याचा अधिकार द्या ना, ते तो अधिकार आहे बरं का. फोकस ऑन व्हॅल्यू एज्युकेशन, हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे काही येणार नाही परीक्षेला, हे काही येणार नाही. ज्यांनी नोट्स घेतल्यात ते पाठ करत बसतील. बेस्ड ऑन दिस इन 1992 द पॉलिसी वॉज अपडेटेड. 1992मध्ये पॉलिसी अपडेट करण्यात आली ह्या कमिटीच्या रिकमेंडेशनवरतून. आणि या कमिटीने सगळ्यात महत्त्वाची रिकमेंडेशन, बऱ्याच रिकमेंडेशन दिल्यात पण महत्त्वाच्या काढल्यात. POA, प्रोग्राम ऑफ ॲक्शन, कधी आला तर ह्या कमिटीच्या आचार्य यांच्या कमिटीने आला 1992मध्ये. NEP इंट्रोड्यूस अ फ्यू न्यू एलिमेंट्स. एक्झाम्पल काय, PNP, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे PNPच्या अंतर्गत, फेज 2. ठीक आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्डचा फेज 2 असं समजा. टू इन्श्योर 3 टीचर्स इन एव्हरी प्रायमरी स्कूल. म्हणजे इथे अगोदर काय व्हायचं, प्रायमरी स्कूलमध्ये एक टीचर असायचा आणि एक अख्खी पूर्ण प्रायमरी स्कूल त्याच्या अंडर असायची. ओके, मग ह्यांनी इन्श्योर केलं की 3 टीचर असायला पाहिजे अख्ख्या प्रायमरी स्कूलच्या अंडर. नेक्स्ट, स्ट्रेस ऑन कम्प्युटर लिटरसी. ऑब्वियसली राजीव गांधी म्हटल्यावर टेक्नॉलॉजी येणारच. वाय स्कीम ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीज. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण उद्या बघूया, बरीच रात्र झाली आहे. 2020 उद्या बघू. माझं टार्गेट होतं ॲक्च्युली शिकवायचं तिन्ही पॉलिसीज, बट आपण उद्या एकदा 2020 बघून घेऊया आणि ह्या सगळ्या गोष्टींवरचे क्वेश्चन्स आपण बघूया. ठीक आहे, उद्या करूया. सॉरी फॉर दिस. एनी डाऊट्स? दयानंद, स्वप्नेल, सचिन, गिरिजा एक्सेट्रा एक्सेट्रा, काय डाऊट्स आहेत का सांगा. No, that's it. चलो, सो I'll see you tomorrow then. Till then, please study. जे काही ह्या नोट्स मिळतील तुम्हाला, ओके, ह्या नोट्सचा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या, प्रॉपर एकदम एक रीडिंग द्या कम्प्लीट, आणि उद्याच्या क्वेश्चनसाठी रेडी राहा. ठीक आहे, सो आपण त्याप्रमाणे पण जाऊ शकतो, बट आपली स्टाईल बरी आहे. एक टॉपिक त्याचे क्वेश्चन्स, एक टॉपिक त्याचे क्वेश्चन्स. आणि जे स्टुडंट्स आहेत, वेडे स्टुडंट्स म्हणतो मी त्यांना, की सर टेस्ट सिरीज द्या ना, त्या स्टुडंट्सचं आपण थोडंसं वेगळं वागूया. जो टॉपिक आहे त्यावरचे क्वेश्चन सोडवल्यावरती तो टॉपिक होलिस्टिकली कंप्लीट होतो. आणि आपण मेजरली टेस्ट सिरीजमध्ये काय बघतो, हे सगळे टॉपिक आहेत, त्या टॉपिकचा एक मिक्सअप करून क्वेश्चन दिला असतो. इम्पॉर्टंट तेही आहे, बट तुम्हाला जोपर्यंत हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील तोपर्यंत ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. सो मेक शुअर दॅट वॉट एव्हर MCQs आय एम गिविंग यू इन क्लास, आय एम टीचिंग यू इन क्लास ऑन PPTs, दे आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि त्यापेक्षाही इम्पॉर्टंट कंप्लीट टेस्ट्स आहेत तुमच्या. बट हे MCQs सगळं जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, इसेन्शियल आहे, तुम्हाला बेसिक्स आहे ते समजण्यासाठी. ओके, चला, काय म्हणताय, PDF टाका सर. बरं ठीक आहे, ओके, चला, थँक्यू सो मच.